महाराष्ट्राचा ढाण्या वाघ शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांचा जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आहोत ना रे सगळे आपण महाराष्ट्र प्रेमी हो की नाही जरा जोरात बोला मला कल्पना आहे की जरा दुपारची वेळ झाले जेवणा खाण्याचा काय पत्ता नाहीये आणि आपण म्हणजे काय मिंदे नाहीत जेवणाची सोय केले सगळी खाण्यापिण्याची सोय केले लोक जमतात त्यांच्याकडे जेवतात बिवतात मस्त आणि त्यांचं रेखणं सुरू झालं का निघून जातात पण इथे माझ्याकडे तसा एकही माणूस नाहीये सगळेजण आपणहून आलेत एकनाथराव तुम्ही आज बोलू तो तुम्हाला सगळे आपणहून आलेले आहेत आणि ही जी काही कमाई आहे ही कमाई मी माझी समजत नाही आणि नाहीच आहे ही एवढी सगळी लोक केवळ आणि केवळ माझ्यासाठी येतात ते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे माझं नाव असल्यामुळे येत आहे कारण मला जुन्या बाळासाहेबांच्या सभा आठवत आहेत त्यावेळेला आपले रोहिदास इथले आमदार होते त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना प्रमुखांच्या सोबत मी त्याही सभा पाहिल्यात जसं आता तेजस बसलाय तसं त्यावेळेला मी खाली बसायचो आणि व्यासपीठावरही बसायचो आणि तो सगळा काळ माझ्या डोळ्यासमोरनं जातो हा सगळा परिसर हा त्यांनी जिवंत केला आणि आता एकनाथराव तुम्ही जो उल्लेख केला केशवरावांचा त्यांचं तर ऋणच आहे आपल्यावरती एक लोकप्रतिनिधी कसा असावा सत्ता असो वा नसो परवा नाही पण मी स्वतः तेव्हा गॅलरीत बसून त्यांचं भाषण ऐकलेलं विधान भवनात केशवराव उभे राहिले का टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता असायची आणि एकच आवाज घुमायचा तो केशवरावांचा होता आता तशी परिस्थिती राहिली नाही हा लोहा कंदार बाकीच्यांनी कसा नाचवून टाकलाय नुसतं नावच नाही तर परिसराचा सुद्धा चिखल करून टाकलेला आहे परिसराचा सुद्धा चिखल करून टाकलेला आहे आणि या चिखलातून आता आपल्याला लोहा कंदारला बाहेर काढायचे मी आल्यानंतर माझा कार्यकर्ता बघितला त्याच्या हाताला काय झालं तुम्हाला माहिती आहे काय झालं हाताला गद्दारांनी बोटं कापली मनात आणलं तर गद्दार जागेवर नाही ठेवणार आत्ता मुळासकट उपटून टाकीन त्याला मुळासकट उखडून टाकीन गद्दाराला पण एकदा काय ते सगळ्यांनी ठरवलं पाहिजे एक तर राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था खरंच नांदत असेल तर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि नसेल तर पोलीस बाजूला ठेवा आम्ही बघतो कोण आमच्या अंगावर चालून येतो पण हा आताताईपणा अजून तरी आम्ही केलेला नाहीये याचा अर्थ आम्ही काही शंड आहोत अशातला भाग नाहीये आम्ही केवळ जनतेमध्ये कुठेतरी अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून गप्प बसलोय पण यापुढे माझ्या शिवसैनिकाच्या केसाला हात लागला तर तो हात जागेवर राहणार नाही हे पोलिसांनी सुद्धा लक्षात ठेवावं कारण शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे की स्वतःहून कोणावरती वार करायचा नाही पण जर कोणी वार करायला आला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही त्याला शिवसैनिक म्हणतात आणि ही शिवसेनेची शिकवण शिवसेना प्रमुखांची शिकवण घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत जे हे मिंदे आणि गद्दार आहेत माझ्यावरती जे आरोप करतात की बाळासाहेबांचे विचार यांनी सोडले विचार नाही सोडलेले विचार हाच आहे अजूनही तोच आहे माझा विचार निवडणूक लढायची असेल अरे लढायचं असेल तर मर्दासारखं लढा नामर्दासारखं लढू नका एक तर सगळे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय त्याच्यामध्ये नंतर पोलीस यांना बरोबर घेऊन म्हणजे आपली महाविकास आघाडी आहे सोबत इकडे काँग्रेसचे झेंडे आहेत राष्ट्रवादीचे झेंडे आहेत सगळे आपले मित्र पक्ष आहेत हे मित्र पक्ष आहेत आणि त्यांची जी युती आहे त्या युतीमध्ये कोण आहे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय सगळ्यांची युती झाली कसले मर्द तुम्ही आमच्या शिवसैनिकांना छळायचं त्यांच्यावरती केसेस टाकायच्या माझ्या पदाधिकाऱ्यांना तडीपार करायचं
अरे या 20 तारखेला अख्खा महाराष्ट्र तुम्हाला तिघांनाही तडीपार करून टाकणारे, महाराष्ट्रातून गेट आउट, चले जाओ. या तडीपाऱ्या नुसत्या माझ्या कार्यकर्त्यांवरती लावू नका. उद्याचं सरकार आमचं असणार आहे. पोलीस यंत्रणा सुद्धा आमच्याकडेच असणार आहे. आणि जर मग ती यंत्रणा आम्ही तुमच्या मागे लावली तर सुरतेला सुद्धा तुम्हाला पलटा येणार नाही. एकदा जाऊन ढोकळा खाऊन आलेला आहात. यावेळेला पहिला सुरतेचा काय, सगळेच रस्ते बंद करून टाकीन तुमचे मी. आम्ही दया दाखवली याचा अर्थ आम्ही काही नामर्दावत अशातला भाग नाही. निवडणूक एक तर लढायची, मी म्हटलं तसं मर्दासारखं मैदानात या, पण सगळी यंत्रणा वापरायची. आता सुद्धा मला एकनाथ पवारांनी चिठ्ठी दिली की एकनाथ पवार नावाचा आणखीन एक डमी माणूस तू निर्माण केलेला आहे. अहो यांचं सगळंच डमी आहे. शिवसेना सुद्धा चोरली. मला वाटत होतं की माझ्या पक्षाचं नाव चोरलं, माझ्या वडिलांचा फोटो चोरला, निशाणी चोरली, पण एकनाथ पवार नाव सुद्धा चोरलं. आणि या चोरांच्या हातामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य देणार आहात, गद्दारांच्या हातात देणार आहात, भ्रष्टाचारांच्या हातात देणार आहात. आज इथले खासदार मला आता तेच सांगत होते की साहेब, लातूरमध्ये शिवसैनिकांनी खूप मेहनत केली, नांदेडमध्ये सुद्धा केली. मला आज वसंतरावांची सुद्धा आठवण येते, कारण वसंतरावांची आणि माझी भेट तशी जास्त काळ अशी नव्हती झाली. मी इथे आलो होतो हिंगोलीमध्ये, तेव्हा वसंतरावांनी मला विचारलं सभा मिळेल का. म्हटलं सभा देणं कठीण आहे, आपण पाहिजे तर प्रेस कॉन्फरन्स घेऊ. मला म्हणाले काय हरकत नाही. आले, प्रेस कॉन्फरन्स घेतली. मी म्हटलं काय वसंतराव कसं, ते बोलले नाही साहेब 100% सीट येणार. आणि खरंच सीट आली. दुर्दैव आपलं असं की आपल्यातनं ते गेले, पण त्यांचा आता वारसदार आपल्याला निवडून द्यायचा आहे, नक्कीच द्यायचा आहे. पलीकडच्या मतदारसंघात असलो तरी मी सांगतोय, कारण यालाच तर आघाडी म्हणतात, आघाडीचा धर्म म्हणतात तो हाच आहे. जसं आम्ही लातूरमध्ये काँग्रेसचं काम केलं, नांदेडमध्ये केलं, तसं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुद्धा जिथे जिथे मशाल आहे तिथे माझे मशालीचे उमेदवार तुम्ही निवडून द्या, आम्ही तुमच्या आणून देतो. कारण तुझं माझं जर का खेचाखिची करत बसलो तर पुन्हा हे नतद्रष्टा आपल्या डोक्यावरती बसतील. आणि मग हे पुन्हा एकदा बसले का महाराष्ट्र संपूर्णपणे वाट लागणार. जी परिस्थिती आज एकनाथराव तुम्ही सांगितले की लोहा कंदारमध्ये अजूनही रस्ते नाहीत, पाणी नाही. पाणी नाहीच आहे, पण नुसतं चिखलीकर आहे, नुसतं चिखल होतोय, बिन पाण्याचा चिखल. अरे पाणी दे ना पहिल्यांदी, नाही तर तुझ्या आता आयुष्याचा चिखल करतो आम्ही, तुझ्या आयुष्याचा करतो. एकदा तर पाडलाच आहे, म्हणजे ही आता पडझड सुरू झाली त्यांची. आता जिथे उभे राहतील तिकडे त्यांना पाडा. लोकसभेला उभे राहिले पाडलेत, विधानसभेला राहिलेत पाडा, ग्रामपंचायतीला उभे राहिले पाडा, सोसायटीच्या उमेदवारी. आता कारण काय, एकदा ती खास सुटली ना खुर्चीची, की खुर्ची नसली की खास सुटते. कुठली तरी खुर्ची पाहिजे, हे बस झालं. आता आज ज्या विश्वासाने आजपर्यंत तुम्हाला या माता भगिनींनी आणि सगळ्यांनी नेतृत्व दिलं, शिवसेनेकडे सुद्धा आले होते. मला म्हणाले साहेब बघा मी जिथे जातो तिकडे निष्ठेने राहतो. म्हटलं ते बरोबर आहे, किती काळ राहता, म्हणजे जिथे राहता तिकडे निष्ठेने, पण काळ किती नाही. आता मरेपर्यंत मी शिवसेनेत. मला कळलं नाही कधी गेले म्हणजे शिवसेनेतून. ही अशी माणसं आपलं आयुष्य नासवत आहेत आणि आपण पुन्हा पुन्हा ते मतं मागतायत आणि आपण त्यांना देतोय. हे आता तुम्ही तरी थांबवलं पाहिजे. झालं आता जेमतेम काही दिवस राहिलेले आहेत. आता मोदी आणि अमित शहा पण यायला लागलेले आहेत. त्यांना आता आठवलं की महाराष्ट्र नावाचं एक राज्य आहे आणि तिकडे निवडणूक होत असते, मतही तिथे सुद्धा लोकांना आहेत, हे आता त्यांना आठवलं. नाहीतर महाराष्ट्र हे राज्य आहे आणि ते महाराष्ट्र लुटण्यासाठी आहे असं मोदी शहाना वाटत होतं. लुटा, सगळं लुटा, अरे क्या करना है, क्या चाहिए, अमुक अमुक क्या चाहिए, एयरबस जाओ महाराष्ट्र में लेके आओ. सगळे महाराष्ट्राचे उद्योग तुम्ही लुटून गुजरातला नेतात आणि आता निर्लज्जपणाने महाराष्ट्राची मतं मागतात तुम्ही. तुम्हाला काय वाटतं तुम्ही काही केलं तरी चालेल आणि महाराष्ट्र आपला केविलवाणा तुम्हाला मत देईल? ही लढाई आहे, ती लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाही, शिवसेनेची नाही आहे. सत्ता पाहिजे आपल्याला, सरकार आणायचं आपल्याला, पण सरकार केवळ माझ्यासाठी नाही आणायचं. सरकार केवळ
पवार साहेब किंवा राहुल गांधींसाठी नाही आणायचं. हे सरकार हे तुमच्यासाठी आणायचं आहे, हे तुमच्यासाठी आणायचं. म्हणून मी जे काय बोललो ना, माझ्या भाषणाची सुरुवात महाराष्ट्र प्रेमी ते एवढ्यासाठी बोललो की ते महाराष्ट्र द्रोही आहेत, महाराष्ट्राचे लुटारू आहेत. काय आता नारा दिलाय, बटेंगे तो कटेंगे. कोण कापणार आहेत? आहे इकडे कोण कापणारे? कापणारे तुमच्यामध्ये बसलेत, ज्यांनी माझ्या कार्यकर्त्याची बोटं कापलेत. तुम्हाला आता राजकारणामध्ये आम्ही कापणार आहोत. जा बटेंगे तो कटेंगे ना. मोदी आले ना, आले तर माझा कुठे कार्यकर्ता त्याला घेऊन जा आणि सांगा की हे बटेंगे तो कटेंगे. कोण आहे हा? काय त्याचा गुन्हा? शिवसेनेचं काम करतोय. अरे टाकली तुमच्या विरुद्ध पोस्ट काय मी उघडपणाने बोलतो. हा बघा आहे ना, तू काळजी करू नको, याचा बदला मी घेणार, याचा बदला मी घेणार. ठीक आहे. बस कोणाला शिकवताय बटेंगे तो कटेंगे? एक तर तुमचा पक्ष फुटत चाललेला आहे. आजपर्यंत कधीही भाजपामध्ये अशी पोलादी पकड होती, अरे अमित भाई बैठेला छे, नरेंद्र भाई छे. आता सगळे म्हणतात छे छे, यांचं काय चालणार नाही. आणि एकनाथ पवार सुद्धा पहिले भारतीय जनता पक्षात होते, 2-1 वर्षापूर्वी आपल्या शिवसेनेत आले. म्हटलं का हो एकनाथराव, तिकडे चांगली सत्ता वगैरे आहे, ती का सोडून माझ्याकडे येत आहे? माझ्याकडे तर काहीच नाहीये, काळोख आहे माझ्याकडे. ते म्हणाले काळोख आहे पण हातात मशाल आहे ना, हातात मशाल आहे आणि मी मशालच पकडायला आलोय. कारण खरा काळोख हा भाजपामध्ये आहे, तुमच्याकडे नाहीये. तुमच्याकडे लख सगळे शिवसैनिक आहेत. खरा काळोख हा भाजपामध्ये आहे. कारण आम्ही जे काही कष्ट करून पक्ष वाढवला, आमच्या उरावरती माणसं बसवत आहेत. मग राष्ट्रवादी किंवा RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांना सुद्धा मला विचारायचे की 100 वर्ष तुमच्या त्या संघटनेला झाली, एवढ्यासाठी तुम्ही हा पक्ष वाढवला? काय केलं काय? बरं राजकारण ठेवा बाजूला. यांना आता निवडणुकीच्या तोंडावरती कळायला लागलेलं आहे की शेतकरी आहेत, त्यांना आम्ही कर्जमुक्त करू. इकडे माता भगिनी नावाचा सुद्धा एक काहीतरी प्रकार आहे, त्यांना आपण बहीण मानूया, 1,500 रुपये देऊया. इथे बसलेल्या माता भगिनींना मी सरळ जाहीर सभेत प्रश्न विचारतोय, 1,500 रुपयांनी तुमचं घर चालतंय का मला सांगा? बोला ना, तुमचा आवाजच येत नाही. चालत असेल तर हो सांगा, नाही तर सगळ्यांनी सांगा नाही म्हणून. मग आज तुम्हाला 1,500 रुपये हे जास्त महत्वाचे आहेत का तुमच्या शिलाचं रक्षण हे जास्त महत्वाचं आहे?